योजना याचा आता हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे. जुलैचे 1500 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना त्यामुळे एक प्रकारे आता दिलासा मिळू लागलाय. रक्षाबंधन सणापूर्वी पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्ता आता यायला सुरुवात झाली आहे. 1500 रुपयांचा हप्ता राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता आहे. 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर सरकारचे हे निर्देश आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांची पडताळणी केली जाणार आहे. आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का हे पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 91 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यानंतर आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचीही पडताळणी करण्याच्या सूचना राज्य सरकारनं महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. या प्रवर्गातील केवळ पात्र महिलांनाच योजनेचा आर्थिक लाभ मिळत आहे की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले. तर या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे. कारण की रक्षाबंधनाच्या आधी आपल्याला जी खुशखबर आहे ती इथे भेटलेली आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहे ना ते जमा झालेले आहेत आणि राहिलेल्या बहिणींना सुद्धा लवकरच जो हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या आधी ते जमा होणार आहे. याचे 1500 रुपये जे आहे ना या ठिकाणी ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने जो आहे ना हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, अजून सुद्धा जी पडताळणी ही पडताळणी सुरू असल्यामुळे अजून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता भेटलेला असून सुद्धा त्यांना जुलैचा जो हप्ता आहे तो हप्ता इथे भेटण्यामध्ये इथे अडचण येऊ शकते. बघा या ठिकाणी लाभार्थी मिळण्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याचा जो मार्ग आहे ना तो आता मोकळा झालेला आहे. यासाठी सरकारने तब्बल सामाजिक न्याय विभागाकडून 344.74 कोटी रुपयांचा जो निधी आहे ना हा महिला आणि बालविकास विभागाकडे इथे सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्याचं JR सुद्धा आपण या ठिकाणी ते बघितलेलं आहे. त्यामुळे कुठलीही चिंता या ठिकाणी इथे घ्यायची नाही. निधी वर्ग झाल्यामुळे आता पुढील 24 ते 48 तासामध्ये म्हणजेच कोणत्याही क्षणी लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ना हे जमा होऊ शकतात. तुमच्या अकाउंटवरती काल किंवा परवा हे पैसे आहे हे जमा झाले का ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात राज्यातील महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी ते भेटलेला आहे. प्रशासकीय स्तरावर निधी हस्तांतरण शासन निर्णय निघाल्यामुळे बँकेवरची प्रक्रिया सुद्धा युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे 24 तासात महिलांच्या मोबाईलवर हप्ता जमा होण्याचा मेसेज सुद्धा इथे येण्यास सुरुवात होईल. रक्षाबंधनाच्या तोंडावर मिळालेल्या या आर्थिक दिलासामुळे राज्यातील लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप साऱ्या वेळेस काय होते की जो मेसेज आहे ना तो मेसेज आपल्या मोबाईलवर येत नाही, परंतु जे पैसे आहे हे पैसे जमा झालेले असतात. त्यामुळे मेसेजवर अवलंबून न राहता आपल्याला प्रत्यक्षात जे पैसे आहेत ते बँकेत जाऊन या ठिकाणी बघायचे आहे जमा झालेले आहेत किंवा नाही. त्यानंतर प्रशासकीय वितरणाची जी प्रक्रिया आहे ना ही वेगवान झालेली आहे. सामाजिक न्याय विभागाची तरतूद महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर झालेल्या आहेत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी निधी वळवल्यामुळे आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हस्तांतरित इथे करण्यात येणार आहे. म्हणजे आजचा गुरुवार आहे आणि खूप सारे लाडक्या बहिणींना काल जे पैसे आहे हे पैसे जमा झालेले आहेत. आता तुमच्या अकाउंटवरचे पैसे आहे हे जमा झाले का ते तुम्ही एकदा कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगायचं आहे. सुमारे 1,65,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा खात्रीशीरपणे जमा होणार आहे. मात्र दुसरीकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा निकषात न बसल्यामुळे जवळपास 90 लाख लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो या ठिकाणी ते बंद होऊ शकतो. त्यामुळे ही जी माहिती ही खूप महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे. आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वगळण्याची इथे चर्चा सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. जवळजवळ 98.45 कोटी रुपयेचा जो इतका निधी आहे ना तो या ठिकाणी ते देण्यात आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा 3.44 म्हणजे 344 कोटी रुपयांचा जो निधी आहे ना हा सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेकडे ते सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता आता रक्षाबंधनच्या आधी लाडकी बहिणीच्या अकाउंटवरती या ठिकाणी जमा होण्याची ते सुरुवात झालेली आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.